हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आज बनवले होते मुगाचे सांडगे. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. खूप ताईंनी मुगाचे सांडगे बनवले असतील, पण काय होतं की आपण बनवल्यानंतर ते 5-6 महिन्यात किंवा 2-3 महिन्यातच खराब व्हायला लागतात. त्याला बुरशी यायला लागते किंवा त्याचा घाण असा स्मेल यायला लागतो. तर चला ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अगदी वर्षभर टिकतील, कधीही ते खराब होणार नाहीत आणि खायलाही रुचकर लागतील. चला तर कसे बनवायचे आता ते पूर्णतः आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मुगाची डाळ तुम्हाला अगोदर दाखवली त्याप्रमाणे आपल्याला 5-6 तास अगोदर ती भिजवत ठेवायची आहे. आता या ठिकाणी 4 वाजताच डाळ भिजवत ठेवली होती आणि नंतर 6 वाजता सर्व काही त्याचे साल निघून गेले आणि अगदी पांढरी शुभ्र अशी ही आपली डाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही डाळ जी आहे ती छानपैकी फिरवून घ्यायची आहे. तर आता बघू शकता अजूनही आपल्याला मिक्सरला फिरवल्यानंतर हवी तेवढी काही बारीक झालेली नव्हती, म्हणून परत एकदा मी आता याला फिरवून घेते छानपैकी. आपल्याला छान बारीक अशीच फिरवून घ्यायची आहे. तर चला बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व काही बारीक फिरवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला सुंठ घ्यायची आहे. आता एवढी काही सुंठ आपण टाकणार नाही आहेत, पण आपल्याला प्रमाणानुसार थोडीशी सुंठ टाकायची आहे. त्यामुळे त्याची टेस्ट ही छान येते आणि सुंठ ही आपल्या शरीरासाठी चांगली असते, थंडावा देते. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर आपण अगोदर टाकली होती काळी मिरची. आता या तिघांनाही छानपैकी आपल्याला मिक्सरला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. आता बघू शकता त्यानंतर आपल्याला थोडेसे टाकायचे आहेत त्यामध्ये जिरे. जिरे टाकल्यामुळं काय होतं, त्याची जी म्हणजे ते खायला क्रिस्पी लागतात आणि जिऱ्यामुळे त्याची टेस्टही छान लागते. तर अशा प्रकारे सर्व काही जे मिश्रण आहे वाटण काढून घेतलेलं ते आपल्याला त्या आपल्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या डाळीवरती टाकायचं आहे आणि इकडे मी एक छोटी प्लेट मेथीची भाजी जी असते ती सुकवून घेतली होती ती त्यामध्ये ॲड केली आणि ही जी दुसरी प्लेट आहे त्यामध्ये होती कोथिंबीर. कोथिंबीरही आपल्याला सुकवून त्याला बारीक क्रश करून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी क्रश केलेली आणि कोथिंबीरही क्रश केलेली दोन्हीही त्यामध्ये टाकायचे आहेत. तर त्यामुळे काय होतं, कोथिंबीरमुळे त्याचा भाजी बनवल्यानंतर स्मेलही छान यायला लागतो आणि मेथीमुळे आपल्या भाजीला टेस्टही छान येते. तर चला मग दोन्हीही छानपैकी आपल्याला असं बॅटर मिक्स करायचं. त्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमचा हळद पावडर टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये तिखट पावडर. तिखट पावडर आता तुम्हाला हवा असेल अशा प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता आणि हे जे आहे तर हे आपल्याला जिऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते त्यामध्ये त्याची पेस्ट करून टाकलेली आहे. तर मग चला असं छानपैकी सर्व काही जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं असं मिक्स झालं पाहिजे. कुठेही आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे. एकसारखं सर्व काही जिन्नस हे मिक्स झालं पाहिजेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला रेस्ट वगैरे करून ठेवण्याचीही काही गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला एका जी प्लास्टिकची पिशवी असते किंवा एखादा कपडा जो असतो त्यावरती आपल्याला सर्व काही असे छोट्या-छोट्या आकारात आपल्याला हवे असतील अशा आकारामध्ये सर्व काही सांडगे करून घ्यायचे आहेत. तर त्याला तुम्ही सावलीतही करून घेऊ शकता आणि आपले सर्व काही करून झाल्यानंतर त्याला उन्हामध्ये नेऊनसुद्धा ठेवू शकता. उन्हामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, की त्याचा जो दमटपणा आहे, त्याची जी आर्द्रता आहे ती सर्व काही कमी होते आणि उन्हामध्ये छानपैकी वाळवत ठेवा त्याला 5-6 दिवस तरी. त्यानंतर कडक उन्हात वाळवल्यामुळे वर्षभरही त्याला काहीच होत नाही. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने केलेले हे सांडगेची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका. चला तर मग अशाच नवीन रेसिपीसह किंवा आपल्या डेली व्लॉगसह परत भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.